नमस्कार. जर कोणी महाराष्ट्रात सोलार पॅनल बसवण्याचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी ही एक खूप महत्त्वाची माहिती आहे. जरा थांबा, कारण महावितरणाने नुकताच एक असा नियम बदललाय जो कदाचित संपूर्ण प्लॅनिंगवर पाणी फिरवू शकतो. तर हा बदल नेमका काय आहे आणि त्याचा काय परिणाम होईल, चला सविस्तर जाणून घेऊया. घरावर सोलार बसून लाईट बिलाच्या त्रासातून कायमची सुटका मिळावी असं कुणाला नाही वाटणार, बरोबर? आणि फक्त आजचा नाही तर भविष्याचाही विचार केला जातो. म्हणजे पुढे घरात एखादी इलेक्ट्रिक गाडी येईल किंवा एसी लागेल, या सगळ्याचा विचार करून थोडा मोठाच सोलार प्रोजेक्ट टाकूया असा प्लॅनिंग अनेक जण करतात. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. जर कोणी अजूनही त्याच जुन्या हिशोबाने प्लॅनिंग करत असेल तर थांबा, ते आता अजिबात चालणार नाही. कारण महावितरणने एक असा नवीन नियम आणलाय की त्यामुळे सोलरची कॅपॅसिटी ठरवण्याचं अख्खं गणितच बदलून गेलं आहे. ओके, तर मग वळूया त्या मुख्य मुद्द्याकडे. हा नवीन नियम नक्की आहे तरी काय? ही तारीख लक्षात ठेवा, 13 फेब्रुवारी. कारण या तारखेपासून महावितरणने सोलार प्रोजेक्टसाठी एक नवीन नियम लागू केलाय. म्हणजे या तारखेनंतर कोणत्याही नवीन सोलार कनेक्शनला मंजुरी देताना याच नवीन नियमानुसार दिली जाईल. सोपं सांगायचं तर जे आधी चालायचं ते आता चालणार नाही. ठीक आहे, नियमाला हे कळलं. पण मग हा नियम नक्की सांगतो तरी काय? तो नेमका बदल काय आहे? चला आता तेच व्यवस्थित समजून घेऊया. आणि हा आहे तो सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा बदल. बघा, पूर्वी काय व्हायचं? भविष्यातल्या गरजांचा विचार केला जायचा. म्हणजे पुढे घरात एसी लागेल, इलेक्ट्रिक गाडी घेऊ, ह्या सगळ्याचा अंदाज बांधून जास्त क्षमतेच्या सोलार सिस्टीमसाठी अर्ज करायचो आणि तो मंजुरी व्हायचा. पण आता असं होणार नाही. आता मंजुरीचा फक्त आणि फक्त एकच आधार आहे, तो म्हणजे मागच्या 12 महिन्यात किती वीज वापरली याचा हिशोब. हो, बरोबर ऐकलत. 12 महिने हा आकडा आता सर्वात महत्त्वाचा आहे. आता सोलार प्रोजेक्टची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती असेल हे फक्त आणि फक्त मागच्या वर्षभरातल्या वीज वापरावरूनच ठरेल. त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी परवानगी मिळणारच नाही. याचा सरळ सोपा अर्थ काय? तर जर मागच्या वर्षभरात विजेचा वापर कमी असेल, वीज बिल कमी आलं असेल, तर भलेही कितीही मोठा सोलार प्रोजेक्ट बसवण्याची इच्छा असो, महावितरण त्याला परवानगी देणार नाही. तुमची कॅपॅसिटी ही तुमच्या प्रत्यक्ष वापरावरच लॉक केली जाईल. पण आता प्रश्न असा येतो की महावितरणला अचानक हा बदल करण्याची गरज का पडली? यामागे नक्की काय कारण आहे? तर यामागे महावितरणचा एक स्पष्ट उद्देश आहे. तो म्हणजे पॉवर ग्रीडमध्ये एक बॅलन्स, एक संतुलन राखणं. सोप्या भाषेत सांगायचं तर जेवढी वीज वापरली जाते साधारण तेवढीच वीज निर्माण व्हायला हवी. होतं काय की गरजेपेक्षा खूप जास्त वीज जर ग्रीडमध्ये आली तर त्यावर ताण येतो आणि मग तांत्रिक समस्या सुरू होतात. म्हणूनच वीज निर्मिती आणि तिचा वापर यांना एकमेकांशी जोडण्यासाठी हा नवीन नियम आणला गेला आहे. अच्छा, ठीक आहे. पण आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. समजा नवीन नियमांनुसार प्रोजेक्टला परवानगी मिळाली, पण तरीही समजा कधीतरी घराचा वापर कमी झाला आणि गरजेपेक्षा जास्त वीज तयार होऊन ती ग्रीडमध्ये गेली, मग काय होणार? आणि हीच मुख्य काळजी अनेकांना आहे की जर चुकून गरजेपेक्षा जास्त वीज ग्रीडमध्ये पाठवली गेली तर महावितरण काही दंड वगैरे लावणार का? काही कारवाई होणार का? आता यावरचं उत्तर जरा समजून घ्यावं लागेल. महावितरणने दंड किंवा फाईन असा शब्द थेट वापरलेला नाहीये, पण त्यांनी हे स्पष्ट केलंय की प्रत्येक कनेक्शनमधून किती जास्तीची वीज ग्रीडमध्ये येते यावर लक्ष ठेवलं जाईल. आणि जर कोणी सतत मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वीज ग्रीडमध्ये पाठवत असेल तर मग त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, ही शक्यता त्यांनी नाकारलेली नाहीये. मग आता या सगळ्या परिस्थितीत एका सामान्य ग्राहकाने काय करायला हवं? योग्य प्लॅनिंग कसं करायचं जेणेकरून काही अडचण येणार नाही? चला, पुढची पायरी काय असली पाहिजे ते पाहूया. हे बघा, इथे एक सोपा ॲक्शन प्लॅन आहे. सगळ्यात पहिलं काम काय करायचं? तर मागच्या वर्षभरातली सगळीच्या सगळी लाईट बिलं बाजूला काढायची. दुसरं, त्या बिलांवरून वर्षभरात एकूण किती वीज वापरली गेली त्याची सरासरी काढायची. आणि तिसरं, जी काही सरासरी येईल बरोबर त्याच क्षमतेच्या सोलार प्रोजेक्टसाठी प्लॅनिंग करायचं. एवढं केलं की मंजुरी मिळण्यात कोणतीच अडचण येणार नाही. म्हणजे या संपूर्ण नवीन नियमाचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हाच आहे की भविष्यातल्या मोठमोठ्या योजना नाही तर मागच्या वर्षातला प्रत्यक्ष वीज वापरच आता आपल्या सोलर सिस्टमची क्षमता ठरवणार आहे. ही गोष्ट आता पक्की लक्षात ठेवायला हवी. पण हे सगळं झालं तरी शेवटी एक मोठा प्रश्न मागे उरतोच. एकीकडे आपण म्हणतोय की भविष्यात ऊर्जेची गरज वाढणार आहे, इलेक्ट्रिक वाहने येणार आहेत, आणि दुसरीकडे आपण सोलारची क्षमता भूतकाळातल्या कमी वापरावर मर्यादित ठेवतोय. मग असा नियम महाराष्ट्रातल्या घरगुती सोलारच्या वाढीवर, त्याच्या भविष्यावर नेमका कसा परिणाम करेल?
हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे